नामदार चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांसाठी एक मोठा निर्णय घेतला असून डिजिटल मीडिया संघटनेसाठी सुद्धा त्यांनी महत्त्वपूर्ण ग्वाही दिली आहे। राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ व्यतिरिक्त कला, क्रीडा, संशोधन क्षेत्रात करिअर करण्याची क्षमता असलेल्या पत्रकारांच्या मुलामुलींना त्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी मदत करण्याची ग्वाही भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळात मंत्री म्हणून कार्य करण्याची तिसऱ्यांदा संधी मिळाल्यास डिजिटल मीडिया संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी नामदार चंद्रकांत दादा पाटील यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या। संघटनेच्या कनेरी मठ कोल्हापूर येथे झालेल्या अधिवेशनात त्यांनी पत्रकारांच्या मुलामुलींच्या करिअर आणि विकासावर भर देण्याचे आवाहन करून विशेष प्रतिष्ठान स्थापन करण्याची सूचना केली। यानुसार त्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या प्रतिबिंब प्रतिष्ठानला आणि विशेषतः पत्रकारांच्या मुलींच्या करिअरसाठी भरीव मदत करण्याची ग्वाही चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली। यावेळी त्यांना श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती भेट देण्यात आली। संघटनेचे उपाध्यक्ष सतीश सावंत, सचिव महेश कुगावकर, पदाधिकारी सूर्यकांत वायकर, तेजस राऊत, अमोल पाटील, खास रेट टीव्हीचे संचालक संजय कांबळे, अमोल साळुंके आणि बालाजी राजपूत उपस्थित होते। आपल्याबद्दलची मतं काय आहेत, आपल्याबद्दलची अपेक्षा काय आहेत, तर मग आपण थोडं ट्रस्ट केलं आहे त्यातल्या सुविधा वगैरे, कारण ते सगळं तुम्ही पहिली रिक्वायरमेंटची यादी जेव्हा द्याल की राजभाऊ मानेच्या मुलीच्या शिक्षकांना असताना 1 लाख द्यायचे आहे, अशी दर महिन्याला एक यादी करून तेवढे पैसे तुमच्या अकाउंटला येतील याची आम्ही काळजी घेतो। त्यातल्या आजारपणामध्ये पुण्यामध्ये अनिकेत आणि मुंबईमध्ये विकास दोघं फ्रीमध्ये करणार, शिपूट लागेल ते ट्रस्टमधून काढेल। तर मुलींच्या शिक्षणाची दरवर्षीमध्ये एक यादी करा की मुलींची फी माफ झाली, त्या व्यतिरिक्त मुलींना बरंच काही काही हवं असतं, लॅपटॉप हवं असतो, कुठे खेळात तर ती आहे ते कधी गणत घ्यायची असते, तर दर 3 महिन्याने तुमची मीटिंग, अरे हा कधी आला ते म्हणलं नाही भेटलं, योगा नाही भेटलं, चला मग